घर सोडून निघून जातेस तू. आणि मला असं वाटतं लहानपणी आपण सगळेजण जरा असे मी चाललंय घर सोडून वगैरे म्हणून उगाच आपल्याला माहित असतं की आपण फार फार तर कोपऱ्यापर्यंत जाऊ, त्याच्या पलीकडे आपण जाऊ शकणार नाही. आधी ती हसतीये म्हणजे आय एम शुअर तू काहीतरी केलंयस. माझा एकदा मित्र होता केतन नावाचा. मी काय केलं होतं ऐक. आजी झोपली होती दुपारी आणि आमचा वाडा होता आणि विहीर होती. दुपारी ना मी त्या रहाटाला आतमध्ये बाहेर अशी लटकत होते. आजीने वरनं पाहिलं, हळूच आली आणि खेचलं मला, नाहीतर मी आपलं मस्तपैकी. म्हणून मला सगळे ओरडले होते घरात आणि मला खूप राग आला होता. माझा खेळ थांबवला आणि मी केतनला म्हटलं फालतू लोक आहेत, मला यांच्या घरात नाही राहायचं. तो म्हणाला ठीक आहे मी आहे तुझ्या बरोबर. साधारणतः आम्ही एक 10 वर्षाचे असू फार तर. तो म्हणाला आपण पळून जाऊ. आणि ना सगळे दुपारी दुसऱ्याशी झोपलेले असताना मी आणि केतन पळून गेलो आणि घरातनं पळून गेलो आणि आमचा गिरणीवाला, तेव्हा गिरणी वर दळण बिळण द्यायचे, आणि म्हणाला कुठे चाललायत. आम्ही घर सोडून निघालोय असं म्हणून आम्ही रागात निघालो दोघंच. हो, आजी ओरडली, बाबा ओरडले, आई ओरडली, भाऊ म्हणजे आमचे आजोबा, भाऊ पण थोडेसे ओरडले. मग तो म्हणाला हो चालेल तुम्ही जा, मी तुमच्यासाठी रिक्षा घेऊन येतो. चालेल पण रिक्षाला पैसे नाहीत, मी पैसे देतो तुम्हाला असं म्हणून त्यांनी आम्हाला गिरणीत बसवलं. घरी जाऊन आईला सांगितलं तुमची रत्न इथं येऊन बसली आणि मग ते आले आम्हाला घेऊन गेले. कोणी ओरडलं वगैरे नाही ना, तर परत उद्या पळून जायची कुठेतरी. किती गोड किस्सा आहे हा. बजाते रहो.